टाटा टोयो रेडिएटर या कंपनीसाठी रिक्रुटमेंट असणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांना एक्सपिरियन्स आहे कुठल्या कुठल्या डिझिग्नेशन मध्ये सेल्स अँड मार्केटिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, डेटा इंजिनिअरिंग आणि प्रोग्राम मॅनेजमेंट. तर याच्यासाठी ही डिझिग्नेशन असणार आहेत. या पोस्टसाठी हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. तर आज आपण या व्हिडिओच्या मार्फत ज्या जॉब बद्दल माहिती सांगणार आहोत, तर याच्यामध्ये ज्यांचं बीई, बीटेक, एमटेक झालेलं आहे, ज्यांचा सॅप हा कोर्स झालेला आहे, एसएपी तुम्ही म्हणता, आणि सेल्स मार्केटिंग, ठीक आहे, याच्यासाठी असणार आहे. चाकण या ठिकाणी हा जॉब आहे, पुणे महाराष्ट्र. टाटामध्ये हा मोठा प्रोजेक्ट आहे पहा, म्हणजे टाटाचाच प्रोजेक्ट आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर विनंती आहे, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही किंवा जे हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण जॉब रिलेटेड, इंटरव्ह्यू रिलेटेड आणि इंटरव्ह्यूचे टिप्स या चॅनलच्या मार्फत देत असतो. तर व्हिडिओला सुरुवात करूया. टाटा कंपनीचा हा प्रोडक्ट असणार आहे, प्रोजेक्ट आहे पहा. कंपनीचं जे नाव आहे तर ते आहे टाटा टोयो रेडिएटर, आणि याचं जे लोकेशन असणार आहे तर ते आहे पहा एमआयडीसी चाकण इंडस्ट्रियल एरिया, फेज 2, विलेज वारले, तालुका खेड, पुणे महाराष्ट्र या ठिकाणी. आणि तुम्हाला जी डेट आहे, याची जी डेट आहे 27 तारीख, म्हणजे 27 एप्रिल 2024, उद्या शनिवारी याचा ड्राईव्ह असणार आहे. आणि याचा जो टायमिंग आहे तो आहे 10 ते 4, सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. आता याच्यामध्ये पोझिशन बघा आणि जॉब डिस्क्रिप्शन बघा. तर पोझिशन फर्स्ट आहे प्रोग्राम मॅनेजमेंट. डिझिग्नेशन राहणार आहे असिस्टंट, डेप्युटी मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर. एज्युकेशन काय पाहिजे? बीई, बीटेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि एक्सपिरियन्स किती पाहिजे? 2 ते 6 वर्ष. रिक्वायर्ड स्किल्स म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन आहे, काय आहे बा? एसएपी, ईआरपी, एमएस प्रोजेक्ट, एमएस ऑफिस, प्रोग्राम मॅनेजमेंट, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, कस्टमर रिलेशनशिप. हे कशासाठी आहे? असिस्टंट किंवा डेप्युटी मॅनेजर या डिझिग्नेशनसाठी. त्याच्यानंतर पोझिशन नंबर 2 मार्केटिंग अँड सेल्स. डिझिग्नेशन जे राहणार आहे याच्यासाठी ते असणारे असिस्टंट मॅनेजर. एज्युकेशन पाहिजे एनी ग्रॅज्युएट, कुठल्याही स्ट्रीम मधले ग्रॅज्युएट दे आर हायर. एक्सपिरियन्स पाहिजे 2 to 6 इयर्स. रिक्वायर्ड स्किल्स काय? एसएपी, ईआरपी, एमएस ऑफिस, सेल्स कोऑर्डिनेशन, निगोशिएशन, कस्टमर रिलेशनशिप आणि कम्युनिकेशन. आता सेल्स म्हटलं की तुम्हाला तर माहितीच आहे, कम्युनिकेशन स्किल याच्यासाठी लागणारच आहे. पोझिशन नंबर 3 असे राहणार आहे डिझाईन इंजिनिअरिंग. डिझिग्नेशन जे असणार आहे ते असिस्टंट किंवा डेप्युटी मॅनेजर असणार आहे. एज्युकेशन बीई, बीटेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि एक्सपिरियन्स पाहिजे त्यांना 3 to 7 इयर्स इन डिझाईन ऑफ हीट एक्सचेंजर्स. रिक्वायर्ड स्किल्स काय पाहिजे? हँड्स ऑन एक्सपिरियन्स इन कॅड, पीएलएम अँड सीआरईओ. ठीक आहे. आणि फोर्थ आणि लास्ट पोझिशन असणार आहे पहा रिसर्च अँड डेव्हलपमेंट. डिझिग्नेशन असणार आहे असिस्टंट, डेप्युटी मॅनेजर. एज्युकेशन बीई, बीटेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. एक्सपिरियन्स पाहिजे 2 ते 6 वर्ष हँडलिंग ओईएम कस्टमर्स. रिक्वायर्ड स्किल्स काय आहेत पहा? 3D मॉडेलिंग, 2D ड्रॉइंग, डीव्हीपी, तुमच्या समोर जे पण आहेत, ठीक आहे, कॅड वगैरे किंवा भरपूर सारे डिझिग्नेशन. तर या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. इंटरव्ह्यूची डेट तुम्हाला समजली असेल, 27 तारीख आहे. लोकेशन असणार आहे चाकण, पुणे महाराष्ट्र या ठिकाणी. आणि ही पोस्ट एक्सपिरियन्स साठी होती पहा, म्हणजे आपण भरपूर वेळेस फ्रेशर साठी कमीत कमी आपण 6 ते 8 व्हिडिओ पाठीमागचे जे होते हे सगळे फ्रेशर साठी होते. तर या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त ज्यांना एक्सपिरियन्स आहे, आणि असं नाही की एक्सपिरियन्स 1 ते 2 वर्ष, ज्यांना मॅक्स टू मॅक्स 7 इयर्स एक्सपिरियन्स आहे, यांच्यासाठी पण ही जॉब प्रोफाईल होते. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जे पण जॉब शोधत आहात. जर तुमचा एखादा फ्रेंड आहे ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा, त्यांना सेंड करा, म्हणजे ते या जॉब बद्दल माहिती घेतील. आणि जर जॉब डिस्क्रिप्शन किंवा त्यांचं जर एक्सपिरियन्स सेम असेल तर ते इंटरव्ह्यूला येऊ शकतात. पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो विप्रो कंपनीसाठी आहे. त्याच्यामध्ये फ्रेशर आणि ज्यांना 3 वर्ष एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी तो व्हिडिओ असणार आहे. आणि तुम्ही कुठल्या फील्डमध्ये जॉब शोधत आहात तेही मला कमेंटमध्ये सांगा, कारण जेवढ्या आपल्याला कमेंट्स आल्या तर त्याच्यावर सगळ्या कमेंट्सला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय, आणि त्या रिलेटेड आपण व्हिडिओ चॅनलवर शेअर केलेच आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही अजूनही तुमच्या एखादी फील्ड असेल
ज्याच्यावर व्हिडिओ बनवायचा राहिला असेल तर तुम्ही तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.